कोल्हापूर जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं जिल्ह्याच्या सर्वच नद्या आता दुथडी भरून वाहत आहेत। आपण सध्या आहोत पंचगंगा नदी घाटावर आणि पंचगंगाचं पाणी आता पात्राबाहेर पडलेलं आहे। पंचगंगेच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे। जिल्ह्यातील तब्बल 57 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। कोल्हापूर जिल्हा असेल किंवा धरण पाणलोट क्षेत्र असेल गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे। शहरात काही अंशी पावसाने उघडी दिली असली तर धरण पाणलोट क्षेत्रात मात्र मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं जिल्ह्यातल्या सर्वच नद्या आता दुथडी भरून वाहत आहेत। पंचगंगेच्या नदीच्या पाणी पातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। पंचगंगाचं पाणी आता पात्राबाहेर पडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। विस्तीर्ण पात्र आपण पाहू शकता। आता पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी सकाळी 10 वाजताची 32 फूट 7 इंचावर आहे। पंचगंगेची इशारा पातळी जी आहे ती 39 फुटावर आहे आणि धोका पातळी 43 फुटावर आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना देखील प्रशासनानं सतर्कता इशारा दिलेला आहे, कारण जिल्ह्यातील अनेक मार्ग आहेत ते बंद झालेले आहेत। 57 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळे गेल्या आणि आणखीन 2 दिवस कोल्हापूर जिल्ह्यात तो रेड अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन असेल ते देखील अलर्ट मोडवर दिलेला आहे आणि असा जर पाऊस कोसळत राहिला तर मात्र 2 दिवसात इशारा पातळी ती पंचगंगा गाठू शकते। त्यामुळे नदीकाठच्या गावांना इशारा दिलेला आहे। श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर।